मेथी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण याला कन्झ्युम करायचं म्हटलं तर कडू लागते असं म्हणून सगळेच टाळतात. तर आज मी आपल्यासोबत कडू न होणारे थेपल्यांची रेसिपी शेअर करणार आहे. हे ठेपले खूपच सॉफ्ट बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तर हे तुमचे अगदी बेस्ट फ्रेंड बनू शकतात. तर आजची ही ठेपल्यांची रेसिपी खूपच सोपी आहे. त्यामुळे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. चला तर मग आजच्या हिवाळ्यातील पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ना 1 कप भरून मेथीचे पानं घेतलेली आहे. तर आपल्याला थेपले बनवण्यासाठी ना मेथीचे पानांचाच वापर इथे करायचा आहे. ज्या काही काड्या असतात किंवा देठ असतात त्यांचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. इथे बघू शकतात फक्त पानांचा इथे मी वापर केलेला आहे. तुम्ही जर इथं जे काही काड्या असतात त्यांचाही वापर केला तर थेपले आपले लाटताना ते फाटू शकतात. मेथी इथे मी कमीत कमी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर याला अर्धा तासासाठी असंच सोडून दिलं जेणेकरून यावरती जे काही एक्सेस पाणी असेल ते निघून जाईल. त्यानंतर ही मेथी आपण वापरायला घेतलेली आहे. आता ही मेथीची पानं आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवत आहेत सेम त्या पद्धतीने आपण ही कट करून घेऊ शकतात. तुम्ही इथे इलेक्ट्रिक चॉपरचा सुद्धा वापर करू शकतात किंवा मॅन्युअली तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकतात. येथे मी खूप जास्त फाईन नाही, हलकीशी ओबडधोबड अशी ही मेथी कट करून घेतलेली आहे. आता इथे बघायला गेलं तर ही मेथीची क्वांटिटी लगभग 1 कप आहे. अगदी दाबून दाबून 1 कप मी ही मेथी घेतलेली आहे. मेथीचं प्रमाण तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक सुद्धा करू शकतात. पण हे जे प्रमाण सांगितलेलं आहे यामुळे ना आपले जे थेपले आहे ते अजिबात कडू होणार नाही. तर येथे मी सर्व मेथी अशी बारीक चॉप करून घेतलेली आहे. लगेचच इथे आपण थेपल्यांचं पीठ मळून घेऊया. तर थेपले बनवण्यासाठी इथे मी मोजून 2 कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्याने आपण चपात्या बनवतो तेच पीठ इथं मी घेतलेलं आहे. आता थेपले आपले मस्त खुसखुशीत व्हावे यासाठी यामध्ये आपण अगदी पाव कप इतपत बेसनाचं पीठ घालणार आहोत. बेसन पीठ घातल्यामुळे ना आपले जे थेपले आहे ते खूपच छान सॉफ्ट खुसखुशीत बनतात. त्यांना खाताना आहे ना अगदी खुसखुशीतपणा जाणवतो. म्हणून बेसन पीठ इथे तुम्ही नक्कीच ऍड करा. आता यामध्ये काही मसाले घालूयात. तर सर्वात आधी इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 चमचा ओवा घातलेला आहे. यामुळे ना हे डायजेशनला अगदी सोयीस्कर जातील. यामध्ये पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही आलं, लसूण आणि मिरचीचा पेस्ट सुद्धा घालू शकतात. पण इथं मी हे तिन्ही जिन्नस घातलेले नाही, सरळ सरळ लाल मिर्च पावडर घातलेली आहे. आता ठेपले आपले अगदी सॉफ्ट बनावे यासाठी यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा जिन्नस आहे ते म्हणजे तीळ. तीळ इथे मी 1 टेबलस्पून घेतलेले आहे. तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही कम्प्लिटली स्किप सुद्धा करू शकतात. सोबतच इथे मी ना अगदी पाव चमचा हिंग सुद्धा घातलेला आहे. हिंग घातल्यामुळे आपली जी काही ठेपले आहे ते चवीला खूपच छान लागतात. म्हणून हिंग इथे नक्कीच घाला. सोबतच ही सर्व ड्राय जिन्नस आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण पाव कप इतपत दही घालूया आणि सोबतच 1 कप बारीक चिरलेली जी काही मेथी होती ती सुद्धा या स्टेजवरती आपण ऍड करूया. आता पाणी ऍड करण्याच्या आधी आपल्याला ही सर्व जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाजा पुढे जाणवेल. आता हे पीठ आपल्याला आहे ना मध्यम घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ अजिबात मळायचं नाहीये, नाहीतर थेपले आपल्याला अजिबात लाटता येणार नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पीठ आपण सुरुवातीलाच अगदी सैलसर असं मळून घेतलं तर नंतर हे ना अगदी अजून जास्त पातळ होईल आणि आपल्याला थेपले अजिबातच लाटता येणार नाही. कारण यामध्ये आपण मेथी आणि मीठ घातलेलं आहे. मेथी आपलं पाणी सोडेल आणि हे जे मॉइश्चर आहे ना ते जास्त वाढेल आणि परिणामी आपलं पीठ अजून जास्त सैलसर होईल. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला जे काही पीठ आहे ते हलकंसं घट्टसर येथे मळून घ्यायचं आहे. तर येथे पीठ असं छान मळून घेतलेलं आहे. याला आपण 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया. आता तुम्हाला जर रेस्टवर ठेवायचं नसेल तर तुम्ही लगेच थेपले बनवू शकतात. पण रेस्टवर ठेवल्याने हे पीठ छान असं मुरलं जातं. खूप जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर खूप जास्त सैलसर होऊन जाईल. 10 ते 15 मिनिटानंतर याला अगदी स्मूथ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याचे अगदी छोटे छोटे असे गोळे आपण करून घेतलेले आहे. आता तुम्हाला किती मोठे थेपले हवे, किती छोटे थेपले हवे त्या अकॉर्डिंग तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून ते लाटून घेऊ शकतात. इथे मी मीडियम साईजचे लिंबा इतका हा गोळा करून घेतलेला आहे. आता हे आपण लाटून घेऊया. तर येथे मी अगदी जे काही सुकं पीठ असतं त्यामध्ये याला कोट करून घेतलेलं आहे आणि जमेल तितकं पातळ हे आपण थेपला लाटून घेणार आहोत. थेपला हा जनरली खूप जास्त बारीक लाटला जातो.
त्यामुळे ना जितकं जमेल तितकं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर असा गोल गरगरीत शेप जर येत नसेल तर तुम्ही ना डायरेक्टली मी जसं फॉलो केलेलं आहे तसं सुद्धा फॉलो करू शकतात. पण तुम्हाला जर हे करायचं नसेल तुम्ही डायरेक्ट याला भाजू सुद्धा शकतात. फक्त एकसारखे हे दिसायला हवेत म्हणून मी असा शेप करून घेतलेला आहे. नाहीतर तुम्ही रेग्युलर ट्रायंगल शेपच्या पराठ्यामध्ये किंवा रेग्युलर बनणाऱ्या रोटीच्या शेपमध्ये सुद्धा हे बनवून घेऊ शकतात. तर थेपले भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही, म्हणून सुरुवातीलाच इथे मी 5-6 थेपले लाटून घेतलेले आहे. आता लगेचच आपण यांना भाजून घेऊया. आता बऱ्याच वेळा आहे ना थेपले भाजताना आहे ना खूप जास्त गडबड होते आणि परिणामी थेपले हे खूप जास्त वातळ किंवा कडक बनतात. आता तसं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, अगदी छान अशा गरम तव्यावरती आपल्याला हे थेपले भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियम ठेवायची आहे आणि मस्तपैकी हे थेपले आपल्याला पटापट असे भाजून घ्यायचे आहे. अगदी तव्यावर टाकल्यानंतर 30 सेकंदासाठी ठेवायचं आहे. नंतर फ्लिप करायचंय, वरतून तेल लावायचंय, परत फ्लिप करून दोन्ही साईडनी याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा थेपला भाजून तयार होतो. थेपला जर तुम्ही मीडियम फ्लेमवरती किंवा अगदी मंद फ्लेमवरती जर भाजायला घेतला तर तो खूप जास्त वातड किंवा कडक होऊ शकतो. म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला हाय किंवा मीडियम वरच ठेवायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे थेपले भाजून घ्यायचे आहे. फक्त एवढी महत्त्वाची टिप लक्षात घ्या, यामुळेच आपले जे काही थेपले आहेत ते छान असे सॉफ्ट बनतील. आता सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे कडक बनताय, पण जसे जसे हे गार पडतात ना तसे तसे हे अजूनच जास्त सॉफ्ट होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण दही वापरलेलं आहे, यामुळे हे थेपले कमीत कमी 3 ते 4 दिवस आरामात चालतील. तुम्हाला जर हे 8 दिवस टिकवायचे असतील तर यामध्ये तुम्ही सिम्पली दही जे आहे ना ते स्किप करून घ्या. येथे मी तेलाचा वापर करून छान असे दोन्ही साईडनी हे खरपूस असे भाजून घेतलेले आहे. तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात. फक्त तुपाचा वापर केल्याने जे थेपले आहेत ना ते जास्त दिवस टिकणार नाही, त्यांना वास यायला लागतो. त्यामुळे ना तुम्हाला जर 7-8 दिवस टिकवायचे असेल तर शक्यता याला ना तेलाचाच वापर करा. तर आय होप मी तुम्हाला सगळे जे काही टिप्स आहे, जे काही सिक्रेट्स आहे ते तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि बघू शकतात आपले थेपले किती छान असे झालेले आहेत. मी अगदी छोट्या छोट्या साईजचे हे थेपले बनवून घेतलेले आहे, कारण की दिसायलाही हे थेपले खूप छान दिसतात. बघू शकतात तुम्ही. तर अशाच पद्धतीने मी सर्व थेपले हे भाजून घेतलेले आहे आणि खरं सांगते थेपले इतके छान होते की नाही, अक्षरशः भाजताना सुद्धा ना जो काही मेथीचा सुवास होता ना तो संपूर्ण किचनभर दरवळत होता. यावरून कळतं की आपले थेपले हे किती चविष्ट लागतात. हेल्दी तर आहेत, महत्वाचं म्हणजे चवीलाही खूप चविष्ट लागतात. बघू शकतात थेपले आपले इथं तयार झालेले आहे. इथं मी रोटीच्या साईजचा सुद्धा थेपला बनवलेला आहे आणि अगदी छोट्या छोट्या पुरीच्या साईजचे थेपले सुद्धा बनवलेले आहे. बघू शकता थेपले अगदी सॉफ्ट झालेले आहे. तर या हिवाळ्यामध्ये ना तुम्ही हे मेथीचे थेपले एकदा नक्कीच ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सुद्धा नक्कीच कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा.